निवडणुकीसाठी मोदी शहा हे धक्का तंत्र वापरतील अशा पद्धतीची चर्चा सध्या सुरू आहे। तर दोनदा निवडून गेलेल्यांना भाजपकडून तिसऱ्यांदा उमेदवारी दिली जाणार नाहीये। पर्याय नसल्यासच दोनदा निवडणूक लढवलेल्या नेत्यांना तिसऱ्यांदा तिकीट म्हणजेच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। त्यासोबतच घराणेशाहीच्या विरोधाबरोबरच नव्या नेतृत्वाला संधी देण्याची यंदाच्या वेळची ही भाजपची रणनीती आहे। लोकसभा उमेदवारांची घोषणा लवकरच भाजप करण्याची शक्यता आहे। विधानसभेच्या निवडणुकांप्रमाणे आता या निवडणुकीमध्ये मोठ्या नेत्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, तर राज्यसभेमध्ये आरामात खासदार होणाऱ्यांना आता लोकसभा लढवावी लागणार आहे। तर ही मोठी बातमी आपण बघतोय। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आता वेगळी रणनीती आखण्याची तयारी करत आहे। लोकसभा निवडणुकीसाठी मोदी आणि शहा हे यावेळेला सुद्धा धक्का तंत्र वापरू शकतात, कारण दोनदा निवडून गेलेल्यांना भाजपकडून यंदाच्या वेळेला तिसऱ्या वेळेला उमेदवारी दिली जाणार नाहीये असं सुद्धा बोललं जात आहे। याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, काय अधिकची माहिती आहे, काय नेमकी रणनीती आहे भाजपची? 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये देखील ही रणनीती वापरण्यात आली होती। वारंवार एकाच तिकिटावरती एखाद्या उमेदवाराला तिकीट दिल्याने त्या ठिकाणी अँटी इन्कमसी फॅक्टर तयार होतो। ज्या पद्धतीने शिवराज सिंग चौहान यांना बाजूला केलं, वसुंधरा राजे यांना बाजूला केलं, त्याचं कारणच हे होतं की लोकांना नवीन चेहरे हवे असतात आणि त्याचबरोबर त्याचा एक पक्षविरोधी लाट तयार होती, ती थांबवण्यासाठी ही रणनीती वापरली। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे की ब्लड रिलेशनचा, की म्हणजे राज्यामध्ये मंत्री आहे आणि मुलगा खासदार आहे किंवा एक आमदार एक मंत्री, अशा पद्धतीचे जे काँग्रेसमधून नेते भाजपमध्ये आलेले आहेत। थोडक्यात उदाहरण घ्यायचं तर राधाकृष्ण विखे पाटील स्वतः महसूल मंत्री आहेत, मुलगा खासदार आहे, किंवा पंकजा मुंडे यांच्यासाठी प्रीतम मुंडे, त्याच्यानंतर पंकजा मुंडे यांना आमदारकीचं तिकीट, अशा पद्धतीने जे काही सुरू होतं भाजपमध्ये, त्याच्या आता त्या दृष्टिकोनातून पावलं उचलली जातील। भागवत कराड जे राज्यसभेचे खासदार आहेत त्यांना संभाजीनगर मधून कदाचित उतरवलं जाऊ शकतं। जे बडे चेहरे आहेत, ज्यांनी पक्षाचं मोठं पद भोगलेलं आहे, त्या सर्व लोकांना आता निवडणुकीच्या रिंगणातून तुम्ही निवडून या हे सांगण्यात येणार आहे। त्यामुळे आता या लोकांना निवडणुकीची तयारी करून थेट लोकांमधून निवडून यावं लागणार। दुसरीकडे पक्षाची नवनिर्मितीकडे वाटचाल करत असताना नव्या चेहऱ्यांना संधी दिल्यामुळं आणि सर्वसामान्य लोकांतून आलेल्या लोकांना संधी दिल्यामुळं लोक त्यांच्याकडे मतदानाचा जो कल आहे तो अधिक पाहायला मिळतो। पारंपरिक जे राजकीय घराणे आहेत त्यांच्या विरोधात लोकांच्या मनात जो राग असतो तो पक्षाला कुठेतरी महागात पडू शकतो, या दृष्टिकोनातून ही रणनीती आखल्याचं बोललं जात आहे। हो शिवाजी, मात्र यामधला आणखी एक मुद्दा आहे, कारण राज्यसभेमध्ये आरामात जे खासदार होऊ शकतात त्यांना आता यंदाच्या वेळेला लोकसभा लढवावी लागणार आहे। अगदी बरोबर आहे, कारण ज्या त्यांच्या आतापर्यंत त्यांनी केलेल्या कामाचा फायदा हा पक्षाला होणं गरजेचं आहे। आणि जर तसा फायदा होत नसेल तर भाजप हा इलेक्टिव्ह मेरिट वरती चालणारा पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला। दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे यामिनी, तो म्हणजे 2 वेळेस खासदार झालेले अनेक नेते आहेत। पहिल्या मोदी 2014 ची जी मोदी यांची वेव्ह होती असं म्हटलं जातं, 2019 ला पुलवामा अटॅक झाल्यानंतर मोदींबद्दल ज्या पद्धतीने सहानुभूती निर्माण झाली देशभक्तीच्या याच्यामध्ये, तर त्यामध्ये 2019 ला निवडून आलेले खासदार हे खास करून शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये ते खासदार आपल्याला पाहायला मिळतात। ते सलग 2 वेळेस निवडून आलेले खासदार आहेत। त्या खासदारांचं काय होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। ठीक आहे शिवाजी, अगदी धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आता आपल्या सोबत पुढारी न्यूजचे न्यूज एडिटर प्रसन्न जोशी सर आपल्या सोबत आहेत, त्यांच्या सोबत सुद्धा बोलूयात। ही मोठी बातमी पुन्हा एकदा आपण सांगतोय, धक्का तंत्र यंदाच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मोदी शहा हे वापरण्याची शक्यता आहे। दोनदा निवडून गेलेल्यांना आता भाजपकडून तिसऱ्यांदा संधी मिळणार नाहीये, उमेदवारी मिळणार नाहीये, त्यामुळे हे तिकीट कदाचित त्यांना मिळणार नाहीये अशी सुद्धा रणनीती भाजप आखताना दिसते। प्रसन्न जोशी सरांकडे जाऊयात। प्रसन्न सर, दोनदा जे निवडून गेलेले आहेत, भाजप आता तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी देणार नसल्याचं कळतंय। एक वेगळी रणनीती, एक वेगळं धक्का तंत्र वापरणार असल्याची माहिती मिळतेय। हो, ही धक्कातंत्राची चुणूक आपल्याला 2-3 ठिकाणी बघायला मिळाली होती। सगळ्यात पहिली अगदी महाराष्ट्राचं पटकन उदाहरण आठवणारं म्हणजे कसब्यामध्ये जेव्हा पोटनिवडणूक लागली होती त्यावेळी पारंपरिक समाज तिकडे जो ब्राह्मण समाजाचं प्राबल्य मानलं जातं, तिकडे आधीचे ब्राह्मण उमेदवार होते, त्या तुलनेत त्यानंतर भाजपने अगदी वेगळा उमेदवार दिला होता। ते पहिला एक छोट्या धक्कातंत्राची चुणूक, म्हणजे कसबा जे भाजपचं अगदी हार्टलँड मानलं जातं पुण्यामधलं, तिथे
त्यानंतर आपण बघितलं 4 राज्यांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बघितलं खासदारांना आमदार बनवलेलं आहे. हा दुसरा धक्कातंत्र आपल्याला बघायला मिळालं. तिसरं धक्कातंत्र मुख्यमंत्री ज्यांना निवडलं ते सुद्धा अगदी अनोळखी चेहरे सगळीकडे आले होते तिन्ही राज्यांमध्ये. हे तिसरं धक्कातंत्र. त्यामुळे ही चुणूक लागलीच होती की भाजप पूर्ण डिस्टरप्शन हा जो एक कॉर्पोरेटमध्ये शब्द वापरला जातो, सगळी व्यवस्था नवीन करा, बदलाचे धक्के द्या तरच व्यवस्था टिकून राहील, यासाठी ते धक्के द्यायला सुरुवात केलेले आहेत. पण या बातमीचा अर्थ आणखी असा की अनेक मोठी नावं कदाचित आता म्हणजे लोकसभेतून कदाचित राज्यसभेत तरी जातील किंवा पक्षाच्या वेगळ्या नेतृत्वात तरी बघायला मिळतील. कदाचित ती महाराष्ट्रातली सुद्धा विदर्भातलं नाव असू शकतं, नागपुरातलं नाव असू शकतं, पश्चिम महाराष्ट्रातली काही नावं आहेत, साताऱ्यामध्ये अशी काही नावं आहेत, अनेक म्हणजे महाराष्ट्रातली अशी अनेक नावं पटकन आपल्याला सांगता येऊ शकतात. या मंडळींचं नेमकं भाजप अशा दिशेने विचार करेल का असा विचार इकडे होऊ शकतो. पण एक मात्र नक्की, भाजपचे दोन्ही नेते, प्रमुख शीर्षस्थ नेते मोदी आणि शहा, ज्याला म्हणतात इयर्स टू द ग्राउंड म्हणतात, तसं त्यांचे जमिनीला कान लागलेले आहेत, बदलाचे वारे त्यांना कळतात. आणि या ज्या गढ्या तयार झाल्या, राजकीय गढ्या तयार झाल्या, त्या जागी तुम्हाला नवीन रक्त भरलं पाहिजे तरच ते चलनवलन सुरू राहतं. या दृष्टीने हे होण्याची अगदी शक्यता आहे. आणि आणखी या पुढचे आणखी संघटनात्मक सुद्धा धक्के बघायला मिळाले. हे तर निवडणुकीचं राजकारण झालं, पण भाजप पक्षांतर्गत संघटनात्मक नवीन रचना जरी बघायला मिळाली तरी आश्चर्य वाटायला नको. मात्र प्रसन्न सर, राज्यसभेमधल्या खासदारांना जर लोकसभेसाठी उतरवलं तर हे भाजपसाठी साधारण किती आव्हानात्मक असू शकतं? हे नक्कीच आव्हानात्मक आहे. कारण राज्यसभेमध्ये काही निवडक अपवाद सोडतात साधारणपणे जी एस्टॅब्लिश राजकारणी असतात, विविध क्षेत्रातून आलेले असतात, अशा लोकांना की ज्यांना मुळात एक असं मानलं जातं की जे निवडणुकीच्या रिंगणात टिकू शकत नाही त्यांना राज्यसभेवर घेतलं जातं. अशा पार्श्वभूमीवरती ही खेळी कशा प्रकारे बघितली जाईल हा एक मुद्दा आहे. पण त्याच निमित्तानं राज्यसभेतल्या लोक आता किती प्रमाण हेही बघावं लागेल. म्हणजे लोकसभेमधल्या उमेदवारांचं डिस्टरप्शन वर्सेस राज्यसभेमधले भाजपचे जे कोणी खासदार आहेत त्यांना लोकसभेला उतरवणं याचं प्रमाणही बघावं लागेल. या निमित्तानं कदाचित ही नुसती घोषणा सुद्धा असेल, आपल्याला असाही विचार करता येईल, ही नुसती घोषणा असेल की आम्ही फक्त लोकसभेच्या खासदारांसाठी करत नाही आहोत, म्हणजे असा पक्षात संदेश जायला नको की अरे लोकसभेच्या वाल्यांसाठी एवढी टफ परिस्थिती तुम्ही बनवलेली आहे, मग राज्यसभेवाले मात्र आनंदात त्यांच्या 6-7 वर्षाचा टर्म पूर्ण करणार, असा सुद्धा विचार त्यामागे असू शकतो. कदाचित ही संख्या कमी असेल. हो, अगदी. धन्यवाद प्रसन्न सर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.